कार्यक्रमात आवाज कागद पडला तर येऊन राहिला. हे पुण्यही आहे राजूरचे. मुसलमानही आहेत, हिंदूही आहेत, बौद्धही आहेत आणि ख्रिश्चनही आहेत. कोण्या धर्मानं वाईट सांगितलं काय? कुराण मध्ये वाईट आहे काय? पण आपल्या लोकाईले भडकून देतात. मस्जिद में तलवारा रखते वो और वो फतरे रखते. अबे टपरी के तलवारा काय को आहे बे? मेरा तो मस्जिद में कीर्तन हुआ पुणे में. मस्जिद मध्ये फक्त ते नमाज पढ़तात और आजान देतात, वार्निंग देतात कि अभी अल्लाह का वक्त चालू हो गए, आप बैठो. वो वार्निंग के लिए अजान है. आणि सलाम वालेकुम म्हणजे तुम्ही सुखी राहा आणि आम्ही सुखी राहतो. आणि कुराण मध्ये काय वाईट आहे? कुराण मधलं मोहम्मद पैगंबराचं एक उदाहरण आहे बाया हो. म्हणून ज्योतिबा फुलेचं शिक्षण बंद केलं. तो कोण चालू केलं मालूम आहे? एक ख्रिश्चन होता, लिजिट सर. एक मुसलमान होता. त्या मुसलमानाचं नाव तुम्ही सांगा. 100ची नोट दे. मोठ्या माणसांनी सांगा, तरुणांनी बोला. बोला ना, बोला. काहून मालूम नाही तुम्हाला? एखाद्या ताईनं बोला बरं. ज्योतिबा फुल्याचं शिक्षण त्या तिघाईचे नाव सांगा. कोण सुरू केलं? बक्षीस पुस्तक देतो. वाचत नाही ना ते. बाकीचं वाचतात. रावणाला 10 तोंड होते. कसे काय तोंड असतील रावणाले 10? त्याच्या मायचं कसं शिजर झालं सर. किती ताण आला सण 10 तोंडाचं लेकरू. अरे राम सांगा ना. रामाले 2च लेकर. 4 भावाले घेऊन संसार केला. ते रामायण. आम्हाला ते राम पाहिजेत. अवघे भाऊ मिळून मिसळून. त्याला काहीच काही सांगते बायाले. प्रसाद नाही खाल्ला तर नवऱ्याची नाव बुडाली. आता ह्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पुरी, विज्ञानाले जाणणाऱ्या पोरी हे म्हणतील काय की प्रसाद खाल्ला नाव वर आली, खाल्ला नाही डुबली. चिवत्या पण होता. मी ग्रामगीता सांगतो म्हणून. अरे बौद्ध असीन तरी ग्रामगीता वाचा, हिंदू असीन कुराण वाचा, आणि मुसलमानाने भगवद्गीता वाचा. पढ़ना पड़ेगा ना. बाबा साहब ने सब पढ़ा करके किताब. सबसे ज्यादा बुद्ध के लोग किताब पढ़ते और करके ओपन नौकरी पर ज्यादा है. ऊपर कलेक्टर, कमिश्नर, न्यायाधीश. नीचे कौन है मालूम है? एससी. ऊपर ओपन, नीचे एसटी. मग आपण मधातले लोक काय मरताय याच्यात? आपणही पुस्तकं वाचा. बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं 10 रुपये खिशात असले तर 5 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 5 रुपयाचं खा. अहो क्या तेरे को उठाने को था? उठ उठ उठ. आन पर स्वेटर, ढूंगन पर स्वेटर, पीछो चल. अबे इतने कपड़े पहन लिया. ये देख उबर है, 100 घे. देख जला के खाक करता तेरे. ये ले रे बेटा, ये 50. इसकी आंग में स्वेटर है क्या? देना निकाल के. तेरे आंग में का दे दे इसको. क्यों कर रहा? पीछो चल. इधर आएगा तो देख बाबू, तू तेरे घर का पूरा. मेरे को क्या वोटिंग मांगने को तेरे बाप को आना पड़ता क्या? लीडर लोक भेटीन, मी नाही भेट. त्याला मंगापासून गडबड करून राहिलं. सरकत चालू होती लेकाच्या टाइमले. 2 बाया म्हणत लग्नात गडबड करत होत. ते तिचं पोरग असं करत. वाजव ना बे तबला. तिची माय म्हणे त्याची गलती नाही, तो पोटात होता तेव्हा सर्कस पाहिली होती म्हणून तसा कर. आता पाय ते गर्भवती बाई सत्यपालचं कीर्तन ऐकून राहिले. अरे चांगले बाबासाहेब ऐका ना, शिवाजी महाराज ऐका. लेकराईवर फरक दाखवीन. तुम्ही जर पिक्चर पाहाल तर पुढे मग तो
गडबड करते ना, मग त्याचाच परिणाम. मग ते बाई त्यावेळेस शोले सिनेमा लय चाले ना, मग त्या दोन बाया गोष्टी करत, बाई त्या पुराणात सारखंच पाहिली, महापुराणात तर शोले पाहिला होता. गर्भवती असताना मी शोले पाहिला 10-12 फेट, मला लय आवडत जाय. म्हणून महापोरगा पैदा झाल्यावर त्यानं पहिला डायलॉग मारला मला, ओ माँ कितने आदमी थे. मी काय अशी आहो का घे ना शोले पाय. त्याच्यापेक्षा सावित्रीबाई वाचा, श्रीराम जानकी. अरे खंजेरे राहिल्यात. हा निळा कलर आहे, हा बुद्धाचा आहे, हा मुसलमानाचा है. भगवा किधर है? ये हिंदू का है, ये सफेद ख्रिश्चन का है. अबे कलर साठी भांडता काय? चिल्लर गोष्टीहून भांडणं. कलर साठी भांडता का तुम्ही? मग मुसलमानाच्या रक्ताचा कलर कोणता? त्या बापाने जेव्हा रक्तदान केलं तो बाप बिमार होता, तेव्हा विचारलं काय हे मुसलमानाचं आहे काय, हे बुद्धाचं आहे काय? तुझ्या मायले बाळणपणात रक्त लागलं, विचारलं हे हिंदूचं रक्त आहे मुसलमानाचं आहे? फक्त पंक्तीलेच. शिक्षण संस्थेमध्ये जातीय वादे हो जात पाहतात तुम्ही. काही शिक्षण संस्था आहे याची जात भरेल आहे. बाप अध्यक्ष, त्याची माय उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, शाळ भाऊ, भाळ खाऊ. म्हणजे त्याच्या बायकोची बहिणी तिथं वापरायला दोन्ही. कोण्या गावाचं आलं त्याला डान्स केला की मस्त वाटते. माय खंजेऱ्या काम मस्त करते, फक्त नरम होऊन राहिलाय म्हणून तिकडे फेकली बोलत राहिलो की अजून थंडी होते, आणि थंडी झाली की वाजत नाही. पण ज्याची होते थंडी त्यालाच मालूम आहे ना. मागच्या वर्षी कापसाचे 13,000 आणि या वर्षी तुले काय मालूम आहे त्या भोकाच्या नागोबा? तुझ्या बापाले मालूम आहे, तुझ्या मायले मालूम आहे किती कष्ट घेते तुझी माय. कापसाच्या नखेतून कापसाचं बोंड निघत नाही बाबू. त्या मायचे हात खराब झाले, पण तुम्हाला कुठं लाज आहे? ज्याच्या दुकानावर घट पेता, मायले मारता, बापाले मारता, बायकोले मारता. दुसरं काय होते तुमचं? इकडे बाहेर भुकला ते गल्ला तीत पडत. म्हणून वाईट व्यसन बंद करा. सत्यपाल जे बोलते मी तुमचा आव ना, शिंपी आव ना, ओबीसी आव ना. शिपरोट्या म्हणत ना महागावातले मोठे लोक, शिपरोट्या. त्याची कॅसेट बंद कर. लग्नात लोक माही कॅसेट लावत, तर आईले सांगतो राग येत जाय, ते कॅसेट बंद कर. मला भाऊ रडत जाय म्हणे मा भावाची कॅसेट बंद करायला लावली. आता काय बंद करतो मालू? आता दररोज युट्यूबवर राव, दररोज लाईव्ह आहो. घेरे काय बंद करत? आता ज्याच्या जोड 200 एकर होती ते भिकार चोट झाले. गावातले नंगे गरीब, झोपडी नव्हती ते 3ऱ्या मजल्यावर गेले. कोणाची मेहरबानी? चांगलं राहण्याची त्या गुरुदेवाची मेहरबानी. चला ना हमें नाम गुरु का, हे बाबासाहेबाची कृपा आहे बाई. तू मास्तरीन बाई झाली, तू डॉक्टरीन झाली बाळा. राष्ट्रपती झाल्या ना द्रौपदी मुर्मू, आदिवासाची बाई राष्ट्रपती, आणि तुम्ही फक्त बायकोचे पती. नाही तर बायको सभापती, तुम्ही उचापती. हा अधिकार कोण दिला? कि हो बाई, तू राष्ट्रपती झाल्याच मोठ्या बाबासाहेबांच्या संविधानानं, तुम्ही शिकून डॉक्टरीन झाल्याच मोठ्या
काय जीवनावर सोना विसरू वा बाई तू पोलीस वाली झाली ज्योतिबा फुलेच्या सौजन्यात त्यानं जर माझ्या राष्ट्रपितानं जर सावित्रीले प्रथम शिक्षिका केली नसती तर तुम्ही बाया लेकरं पैदा करायचा कारखाना म्हणत लोक हे हसतात फक्त पण यायले लाजा नाही वाटत तिसरी पोरगी होऊच देऊ नये म्हणून 2 वर्षानं ऑपरेशन केलं टाळ्या वाजवा आणि बाईची किंमत करा तिचं शरीर वीक आहे पण बाईले म्हणजे वाहन समजते वाहन म्हणून ज्याईले 2 मुली असतील त्या तिच्या सासूले सांगतो मी तिचा काका सांगून देतो इन बाई छानपणा नको करू पोरगन पोरगी पैदा करणं तिच्या हातात आहे काय व महापौरीला ताण आणत तू आणि तिले पोरी होणं कोणाची गलती आहे तुझ्या पोराची गलती आहे ना विचारणं डॉक्टरले XY मला काय समजत नाही का अक्कल आव काय डॉक्टरचा बाप आव ना मी म्हणून माझ्या भावांनो हे काळाची गरज आहे मी काय केलं पहिले एक खंजिरी वाजव मग 2 वाजवल्या तर ते नोट घे नोटा बरसवतो त्या डोक्यावर आणि ते मान हिच्या उठाला लागली बोला हिच्या उठाला लागली बोला सांभाळ तुझ्याला आला सांभाळ तुझ्याला आला घरची बायको उपाशी मारीन थांबरे गाणं म्हटलं की फळ फळ करते बायकोले उपाशी मारीन बाहेरचेले मॅक्सी शिवण काही लोकांले तर जुनी बायको बरी नाही दिसत हरामाचा पैसा जमा झाला की काय पाहिजे तू फक्त फेसबुक ओल्ड वाईन इन न्यू बॉटल दारू तर एकच आहे हाय काय रे ते धर्मपत्नी आहे याचं नाव आहे धर्म म्हणून सांगतो आपल्या पत्नीले नोटा जास्त जमा झाल्या म्हणून माजू नका हरामखोरी करू नका आणि बायाईले सांगतो नवरा तो नवरा बाई समोरचा माणूस किती वहिनी तुम्ही किती बाई फारच चांगलं तुम्ही आल्याच नाही तुमच्या लक्षात नाही कोटवाले दिल्लीहून आले का तुम्ही तुमचं फारच मला लाड येते तुमचं शर्ट लय आवडलं तालं पाकिट रिकाम होय त्यात लोक मी तुही मैत्री आणि तालं पाकिट खाली झालं की तेरा म्हणून माझी दोन्ही पार्टीली विनंती राईट आणि लेफ्ट धन गया तो कुछ नहीं गया शरीर गया तो थोड़ा गया आणि चरित्र गया तो सब कुछ गया किती वाजले मला सांगतो म्हणजे आपल्याला त्या 9:45चा टाइम आहे आपल्याला टाइमच्या अंदर कांबळे साहेबाले आपला त्रास व्हायला नको पोलीस स्टेशनली त्रास व्हायला नको आहे ना मला सांगतो तसं त्याचं कोणाचं म्हणणं नाही पण आपण संविधानाचे पायी आहो संविधान दिन पाळला आम्ही मग मी एक
थंडीच्या नको. आणि दररोज कार्यक्रम आहे. आजचा 19वा कार्यक्रम आहे डेली. ते कोल्हापूर ते गोंदी आहे. हो ना. आलं वैद्य साहेब माझ्या लक्षात. मलाही समजते ना का आपल्यापेक्षा आपल्यापासून दुसऱ्याला काय त्रास होऊ द्या. तो तर कायदा भीमाचा नाही. थांब तुम्ही. भारत माता की जय. किती झाले? इतके वाजले. घड्याळ कोण्या पक्षाची आहे बे? लोक पाय नो. उदय दादा, उदयपाल महाराज, हे कधी वाजले या बाया? मागते किती वाजले सांग? 10 बंद करावं लागते. किती वाजले सांग अंदाजी सांग. आता तुझ्या अंतकरणातली घड्याळ सांग. उभी राहून बोल. आपल्याला बंद करा ना. आता किती वाजले सांग? 9 वाजले. उभा राह. कोण म्हटलं 9? उभा राह. स्टँड अप. उभा राह आणि पुस्तक बक्षीस घेऊन जा. ये बेटा. त्याच्या हृदयातले घड्याळनं ठोके दिले. गडबड करायची नाही. लगविले उठायचं नाही. कोण पाणी आळवा, पाणी जिरवा. अरे लहान लेकरं घेऊन बाया मावल्या. त्यानं लघवी केली तरी त्याला तर खालून काय आणलं? डायफर सुरू झालं. पण तरी उठली नाही महिमा. किती वाजले बाळा? आता सांगितलं तू. तो काऊन म्हणून राहिला तू मुसलमान काय के? हा. तो भी बैठा. तो भी बैठा ही राह. इथं त्या लेकराले निर्मळ आहे. त्याले कायले समजते जात धर्म हे आम्हाले. यायले निवडणुकीचा टाइम आला की बरोबर कलरवर भांडणं चालू करतात. काला पिला भगवा हिरवा हे आगा लावते. बरोबर इलेक्शन आलं ते कापसाचे भाव कमी झाले. एक नाही तोंड मारत. सोयाबीनचे भाव कमी झाले. एक बोलत नाही की मागच्या वर्षी 12,000 13,000 कापूस आणि यंदा 8,500. कोणी बोलत नाही. बाकीच्यात भांडण तुम्हाला चिवत्या बनवते. घुमवत राहते. हे ऐसा कर रहा है, वो ऐसा कर रहा है. आणि या कलर मध्ये तुम्हाला डुबवते. तुम्ही डुबता. सही है ना भाई? तू कोणते कक्षा में? तू जरा हाई फाई दिख रहा है. पढ़ाई चालू है ना? चॉकलेटी दिख रहा है. तेरे पापा का बिजनेस है शायद, या तो नौकरी पर है. क्या तू किसान की औलाद दिख रहा है नहीं बेटा. और ऐसा लगता पौर्णिमे के दिन पैदा हुआ. सब चांद तेरे पर ही था. बहुत अच्छा. तेरे को आनंद आ रहा है? तेरे को मजा आ रहा है क्या? तू बात कर. तू कीर्तन ये जो गिरता नहीं मैं, मेरे को उठाने वाला मुसलमान सामने है ना. मैं कैसा गिर सकूंगा? शिवाजी महाराज को सहारा देने वाले मुसलमान थे बेटा. उनको तलवार मुसलमान ने नहीं मारा. अफजल खान का वकील था कृष्णा भास्कर है. कृष्णा भास्कर था. उसने मारा. मुसलमान ने नहीं मारा उसको. आया तेरे दिमाग? पण ये हिंदू शिवाजी का नाम है कि इस्लाम खतरे में, हिंदू धोखे में. अबे छोटे राजूरे में आके देख. राजूर कॉलरी में कोयला निकालने वाली मुसलमान भी है, हिंदू भी है, क्रिश्चियन भी है और बौद्ध भी है. सब है. धन्यवाद. तू तो इंग्लिश स्कूल में पढ़ता होगा. तू जिला परिषद का दिख रहा है नहीं मेरे को. जिल्हा परिषदचे लेकर वही खुश येतात. हे जिल्हा परिषद उभा आहे ज्याच्या डोक्यावर टोप आहे. हे हे बैठो. हाँ बैठ. रे खळा. तू नाही तुझ्या मागचा. हे बा जिल्हा परिषदचं बियाणं वही खुश येते. ये खालून 2 लाईट, वरून पैजामा धड नाही. चप्पल बापाची. खरं सांग चप्पल कोणाची? इमान तुझ्या मायच्या इमान. चप्पल कोणाचे? आजी. आजीची. याले 200 रुपये दे चप्पल घ्यायले. आपल्याला 500 रुपये दिले की नाही. मग ते 200 याले दे ना. तेवढं जरा मरताना जमानत घेईन याचा बाप. क्या
आजीची आहे काय? चप्पल आजीची आहे. एक पोरग घरी होत, त्याची आजी म्हणे लपणं बाबा, मास्तर आला ना, तू लपणं. आजी म्हणे मी काय लपू, तू लप. म्हणे कौन? म्हणे मी मास्तरले सांगितलं होतं आजी मेली. तुझ्या आजीची चप्पल आणली, हे घे 200 रुपये. मला फेसबुकवर पाठवले रे. मी किती जमा करू? मी हरामखोर महाराज झालो असतो, नोटा जमा केल्या असतात. समजले? कोकरे साहेब म्हणले, कोंगरे साहेबानं 8 दिवसानं मला 5000 शिल्लक पाठवले. हे त्यातलं व्याज वाटून राहिलो. मला देतात ना, तुम्ही लोक आहे ना, आणि मी पैशाचं झाड आहो, इतके रुपये देतात मला, पण मी जमवलं नाही. मला मालूम आहे, मी जुनी गाडी घेतली मी. हा ड्रायव्हर आहे 20 वर्षापासून, लाखो किलोमीटर, 1,20,000. मला दर महिन्यात 10,000च्या दरम्यान फिरवत येतो. आतापर्यंत धक्का नाही, पण आता जाताना सांगता येत नाही. तुला हिफाजत करले, तुला करे रखवाली. ने वाघमारे बाबू अशा त्या 9 खंजेऱ्या वाजवल्या. मला घड्याळ माया छातीवर काय येऊन राहिलं मालूम आहे, टायमिंग. पण मा कीर्तन झाल्यावर मला एकट्यालेच काऊन वाजवायला होता? उदयपाल वाजवी, तुम्ही वाजवा ना. तो कोल माईनच शिक्षण शिकला, पण आता त्याचं वय झाल्याच्यानं नोकरी नाही भेटत. पण ते वावर गेलं तर जमन म्हणतात वैद्य साहेब पाय दाबा. अशीच युती करायला लागते भगव्यात निळी निळीत. आता पहा ना, काही दिवसानं 50 आमदार तर होतात. पायचा बावा जेव्हा कोकुनी जेव्हा पण लय दुरून मारून राहिलो, समजून घ्या. अकोल्या जिल्ह्यावाला हो मी. आलं लक्षात? पुरा जिल्हा आमच्या ताब्यात आहे. बाबू तुम्हाला जर दारू प्या वाटत असेल तर आजपासून बंद करा. माकडून खंजिरी घेऊन जा ना, 200 रुपयाची खंजिरी द्या ना. 200 मला काय नुकसान आहे? पेल्यानं ते काय खराब होते? लिव्हर. कुठं तिचं तुमच्या बायकोचं कुंकू पुसतं. म्हणून मा संदेश आहे, दारू पिऊ नका. पोरापोरीनं कोण्या प्रेमात एकामेकाच्या पडू नका. नाही बापा, त्याच्या माई नाही मोबाईल दिला. जास्त आनंद नको करू. काही दिवसानं मोठा हँडसेट घेऊन येईन आणि त्याची रिंगटोन ज्योतिबा ज्योतिबा सावित्री विद्येची भाऊ. 2,900 लोक आता डायरेक्ट फेसबुकवर पाहून राहिले. काही 72 इथंच बसेल. आणि पुऱ्या भारतातले बाहेर देशाची लोक कीर्तन दररोज पाहतात. आणि त्याच्यात तुम्ही आहात. हे माझे प्राणवायू तुम्ही आहात दोघं माय बाप. हे गाणं लिहिलं, माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्ही निदान म्हणत बघा. जाती भेदा पायी मन दुःखी, काय करावं काही सुचेना. हौद पाण्याचा मोकळा केला दलिता. असे आगळे वेगळे गाणे आहेत. माझा उदयपाल आहे बाबू. ते कोणती दुकान आहे ना तुमची? युनिव्हर्सल फॅशन कलेक्शन. शिंप्याचे लोक हुशार. सोनार शिंपी कुलकर्णी आप्पा यायची संगत ठेवा रे बाप्पा. बायको तिकडे यायची, आई पंचायत समितीले, बाबाई सर्व्हिसवर. पण आयता अजूनही खात नाहीत हरामाचं. दोघही नवरा बायको दुकानात जातात आणि उदय भाऊची पत्नी दुकानात
आणि हे खंजेऱ्या वाजवते. आता ऐका, आपल्याला घड्याळचा टाइम पाहायचा, चालू घड्याळ बंद करून टाकू. या, माझं साहित्य लागलं, मला फुकट मागू नका. फुकट मागणारे लय ताण देतात. महाराज एक पुस्तक द्या. लाज नाही वाटत? मा बापाचा छापखाना आहे का बे? मला द्यायचं आहे तर मी कोणाला देईन? माझी इच्छा आहे. माझ्याकडे अर्थासहित ग्रामगीता आहे, 170 रुपये. कमिशन धंदा नफा नाही. माझ्याकडे तुकडोजी महाराजाचा फोटो आहे. कीर्तन संपल्या गाडगे बाबाचा, तुकडोजी महाराज नाही. आणि हा एक फोटो मी महिला मंडळाला देतो, सावित्रीबाई फुले मंडळाला. आणि उदयपाल महाराज या, ताई या, मंडळाच्या महिला बोलवा. आणि हा एक फोटो सप्रेम भेट देतो. आदरणीय उदयपाल वाडे कीर्तनकार. या महिला, माझा तरुण वर्गही भरपूर आहे, पण सावित्रीबाई ताई घ्या, उभ्या राहा ना, फोटो घ्या. काळ टाळ्या. भारत माता की जय. गडबड करू नका. जसं सत्यपालले तुम्ही घडवलं. काळ बाबू. ओके. मी काय त्यातला महाराज आहो काय लेखा? तो तर जेलमध्ये आहे. हा, 5 मिनिट. उदयपाल महाराज या जोरदार आवाज. शर्ट गिरीट सासऱ्यानं शिवलं काय? जोरदार आवाज द्या. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की जय. महात्मा ज्योतिबा फुले की जय. अरे, ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी महात्मा फुलेंचा विचार लिहिला. महाराजांचं एक एक भजन अंधश्रद्धेतून आम्हाला दूर काढणार होतं. महाराजांनी सरळ भजन लिहिलं.